नमस्कार. बऱ्याच जणांचं आवडता प्रकार म्हणजे चाट आयटम्स आहेत. त्यात विशेष करून पाणीपुरी. पाणीपुरी हा अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे. त्याकरता आम्ही ठरवलं की अंधेरी आणि पार्ल्यातले काही पाणीपुरीचे जे जॉईंट्स आहेत, काही ठेले आहेत, काही स्टॉल्स आहेत, काही दुकान आहेत, या सगळ्याचं तुमच्या पुढे मांडणी करायची. तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला. हे ठिकाण आहे भोला चाट हाऊस. हे आहे गोल्डस्पॉट कंपनीच्या जवळ जे रिजन्सी हॉटेल आहे त्याच्या बाजूच्या गल्लीत हे भोला येतं. हे पहिल्यापासून बिस्लेरी पाणीपुरीवाला म्हणून फेमस आहे. इकडे 60 रुपये प्लेट पाणीपुरी आहे, 60 रुपये शेवपुरी आहे. पाणीपुरी ओके होती, अत्युत्कृष्ट नव्हती. शेवपुरी मात्र चांगली आहे, फक्त वर जी काही बारीक शेव किंवा इतर काही घालतात ते मला कमी प्रमाणात वाटलं. एकंदरीत अनुभव चांगला आहे. आता आपण बघूया पुढची कुठली पाणीपुरी येते. आपण आत्ता ज्या ठिकाणी आलेलो हे अंधेरी पार्लेच्या मध्ये शहाजी राजे मार्ग म्हणून आहे. त्याला प्रबोधकर ठाकरे क्रीडा संकुल जे आहे त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला चाट हाऊस म्हणून दुकान आहे. या चाट हाऊसचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की चाट या प्रकारात फार कमी मराठी लोक आहेत. या चाट हाऊसचा मालक हा मराठी आहे आणि इथली एकंदरीत पाणीपुरी किंवा इतर सगळे बरेच प्रकार इकडे आहेत. पिझ्झा आहे, बर्गर आहेत, सँडविचेस आहेत. याकरता इथे खूप गर्दी असते संध्याकाळची वेळ. तर आपण आता याची पाणीपुरी आणि शेवपुरी याची टेस्ट घेऊन बघूया. याची मी चौघी तुम्हाला सांगतो कसं आहे ते. शेवपुरी टेस्टी एकदम. मी जेव्हा 15-20 दिवसापूर्वी येऊन इथे खाऊन गेलो होतो ते पाणीपुरी खूप चांगली होती. आज त्या मानाने भट्टी जमलेली नाही पाणीपुरीची. जी काय कन्सिस्टन्सी असते चवीची ती हळूहळू कमी होत चालते सगळ्या ठिकाणी असं माझ्या लक्षात आलेलं आहे. फक्त एकच आहे की ती किंमत इतर सगळ्या ठिकाणी 60 आणि 80 असून 80 रुपयाची पाणीपुरी थोड्या वेळात तुम्हाला दाखवणार आहे प्लेटचे. तर 45 रुपयात पाणीपुरी आहे. पुढचं ठिकाण दाखवण्याआधी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की हे जे काही पाणीपुरीची मी ठिकाणं दाखवते त्यातल्या एकाही दुकानाचं पेड प्रमोशन नाही आहे. आम्ही कुठल्याही रेस्टॉरंटचं पेड प्रमोशन करत नाही. त्यामुळे तुम्हाला आम्ही जी माहिती देतो ती पूर्णपणे ऑथेंटिक म्हणता येईल अशी असते. माझी एक विनंती आहे तुम्हाला की माझं चॅनल सबस्क्राईब करा, कारण आता आम्ही 85,000 सबस्क्रायबर क्रॉस केलेले आहेत. 1 लाखाला काही फार उरलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही ही फिल्म बघून झाल्यानंतर आमच्या फ्युचरच्या येणाऱ्या फिल्म बघण्यासाठी आणि आम्ही यापूर्वी केलेल्या फिल्म बघण्यासाठी हेमंत जी हे चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करूया. आता जाऊया पुढच्या पाणीपुरीच्या ठिकाणाला. अंधेरी पार्ल्यातील सर्वात जुनं आणि सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे पार्ला मार्केटमधील शर्मा भेळपुरी हाऊस. या ठिकाणाची महती एवढी पसरलेली आहे की इथे अनेक सेलिब्रिटीज वारंवार येऊन गेलेले आहेत, ज्यात सचिन तेंडुलकर सारख्या दिग्गजांची नावे देखील आहेत. पाणीपुरी खायची तर फक्त शर्मा आणि शर्माचीच खायची असा एक वर्ग पूर्वी होता आणि अजूनही आहे. परंतु जेव्हा स्पर्धा वाढली त्या ओघात शर्माची लोकप्रियता आणि त्याची गर्दी ती देखील खूप कमी झाली. चित्रीकरणाच्या दिवशी मी पाणीपुरी खाल्ली, ती मात्र खूप चांगली होती. पण याआधी मला 1-2दा असा अनुभव आलेला आहे की पाणीपुरीची टेस्ट अजिबात चांगली नव्हती. अनेक लोकांचं म्हणणं आता असं आहे की शर्मा भेळपुरीची पहिली क्वालिटी अजिबात उरलेली नाही. इथली शेवपुरी अजिबात चांगली नव्हती. कधीतरी जायला हरकत नाही असंच हे ठिकाण आता उरलेलं आहे. हे जे ठिकाण आहे याचं नाव आहे सँडी. पार्ल्याकडून पार्ला स्टेशन म्हणून हनुमान रोड जे संपतो तिथे जो संत जनावे रोड आहे त्यात आज शिरल्याच्या डावीकडे हे सँडी म्हणून चाट हाऊस आहे. इथली पाणीपुरी मी आता खाल्ली, एकदम चांगली होती. शेवपुरी पण चांगली आहे.
ट्राय करायला हरकत नाही इथे. पार्ल्यातला जो संत जनावे रोड आहे त्याच्यावर हे वीरू म्हणून पाणीपुरीवाला आहे. मी एकंदर पाणीपुरी खाल्ली, अतिशय टेस्टी होती. आणि यांचाच एक रस्त्यावर स्टॉल आहे जो हनुमान रोड लॅक्मेची जी शोरूम आहे त्याच्या समोर एक छोटासा ठेला ते लावतात संध्याकाळच्या वेळी. पण काही कारणाने सध्या तो बंद आहे. पण इथली पाणीपुरी अतिशय टेस्टी आहे. आता मी इथली शेवपुरी कशी आहे ते ट्राय करून सांगतो तुम्हाला. वीरूकडची पाणीपुरी खूप छान आहे. आम्ही आता रगडापुरी घेतली, अतिशय उत्तम आहे. एक्सपिरियन्स घ्यायला तुम्ही नक्की या इथे. शेवपुरी पण आहे चांगली, पण पुरीवर जे बटाटा किंवा शेव जे मुबलक प्रमाणात काही ठिकाणी खातात तशी नाही आहे. चवीला चांगली आहे, खायला हरकत नाही. महिला संघाच्या समोर नव्याने सुरू झालेल्या प्रशांत कॉर्नरची पाणीपुरी कशी आहे ती आता आपण ट्राय करूया. प्रशांत कॉर्नरची ही शेवपुरी मी खाऊन सांगतो. टेस्ट वाईज ओके. मला काही या चटण्यांची चव आवडलेली नाही इथल्या. आणि इथली पाणीपुरी मी खाल्ली, ही आज मी दुसऱ्यांदा खातोय. आणि माझ्या एक लक्षात आलं की यांच्या पुऱ्या आहेत त्या अत्यंत छोट्या पुऱ्या आहेत. म्हणजे त्यामुळे ते रगडा घालून देऊच शकत नाहीत. त्यांना कंपल्सरी बुंदी घालून किंवा मूग घालून द्यावं लागते. अतिशय लहान पुऱ्या आहेत. ते म्हणतात सिंधी पुरी आहे, ती लहानच असते. पण 80 रुपये घेत आहेत. तिथे त्या ज्या मोठ्या पुऱ्या असतात इतर ठिकाणी मिळतात त्याच्यात आणि मला फारच लहान पुऱ्या वाटतात. आणि पाण्याला एक जो झणझणीतपणा असतो पाणीपुरीच्या पाण्याला, तो प्रशांत कॉर्नरच्या पाण्याला अजिबात नाही. ओके, निर्णय तुमच्यावर आहे. 80 रुपये देऊन इथे खायचं की इतर ठिकाणी खायचं. 80 रुपये पाणीपुरी, 80 रुपये शेवपुरी. मला ते व्हॅल्यू फॉर मनी वाटलेलं नाही. पाणीपुरी चांगली पण लय महाग आहे. इतकं नाही व्हायला पाहिजे. कमी प्राइस थोडं व्हायला पाहिजे. मला पाणीपुरी बिलकुल आवडली नाही. पाणीपुरी खाल्ल्यानंतर असं वाटलं पाहिजे पाणीपुरी आपण खातोय. त्यामुळे 80 रुपये इज नॉट वर्थ. अंधेरी पार्ल्यातले पाणीपुरी करताना शक्यतो मी रस्त्यावरच्या स्टॉलचं शूटिंग करणार नव्हतो. परंतु हा जो पाणीपुरीवाला आहे हा याचं इतक्या लोकांनी मला नाव सजेस्ट केलं की म्हणलं आपण इथे खाऊन बघूया. म्हणजे पाणीपुरी अतिशय चांगली आहे. 40 रुपये ते प्लेट आणि शेवपुरी 45 रुपये. शेवपुरी चांगली आहे परंतु पाणीपुरी 40 रुपयात अतिशय स्वादिष्ट आहे. हे ठिकाण कुठे तुम्हाला सांगतो. अंधेरी स्टेशन जवळचा जो 6 रोड आहे त्या 6 रोडवर जसलोक म्हणून एक फरसाणचं समोशाचं खूप फेमस दुकान आहे. त्या दुकानाच्या बाहेरच हा स्टॉल लागतो. त्याचं नाव बजरंगी स्टॉल आहे आणि अतिशय चविष्ट पाणीपुरी आहे. 40 रुपयात वर्थ आहे टेस्ट वाईज. तुम्हाला आजचा हा पाणीपुरी स्पेशल हा भाग कसा वाटला ते कमेंट्स करून मला नक्की कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि मी जसं पहिल्यांदा तुम्हाला आवाहन केलंय तसं आमच्या हेमंत जी या चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.